वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे विश्रामगृह आहे ते मोठ्या प्रमाणात दुरस्थ असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहेत। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो की हा विश्रामगृहाच्या मागचा भाग आहे। या ठिकाणी पूर्णपणे गांजर गवत असेल, झाडी झुडप असेल पूर्णपणे वाढलेले आहेत, परंतु मागील कित्येक दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता केली गेलेली नाही आहे। या रूम मध्ये राहणारे जे काही अभ्यासगत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या सापाचा किंवा याचा सामना करावा लागतो। एवढेच नाही तर तब्बल 6 महिन्यापासून या ठिकाणची पाणी जी व्यवस्था आहे ती पाण्याची व्यवस्थाच बंद आहे। या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी पाईपलाईन फुटली होती, तेव्हापासून ती पाईपलाईन दुरुस्त न केल्यामुळे या ठिकाणचं वॉटर कूलर असेल किंवा इतर जे काही या किचन असेल या ठिकाणी पाणीच नसल्यामुळे येथील अभ्यासगतांना बाहेरून पाणी विकत आणावं लागते। आता हे जे पाण्याचा वॉटर कूलर आहे किंवा इथली जी काही स्वच्छता आहे हे कधी होते, की मेंटेनन्सचा येणारा पैसा नेमका कुठे जातो, तो खर्च होतो किंवा नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। यासोबतच आपण दृश्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी एक गटर लाईन बनलेली आहे, जी गटर लाईन पूर्णपणे खुली आहे। आपण दृश्यामध्ये दाखवतोय की ते गटर लाईन कित्येक दिवसापासून बनलेली आहे, परंतु त्या गटर लाईनला अजूनही त्या ठिकाणी झाकण लावण्यात आलेलं नाही आहे। एक कधीतरी कोणी येऊन पडेल आणि त्यानंतर ते झाकण लागेल का की लागणारच नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की नुसता मेंटेनन्सच्या नावावरती येणारा पैसा हा कुठे जातो, कुठे खर्च होतो याचा काही हिशोबच नसतो। एकंदरीत या ठिकाणी जे पाण्याची व्यवस्था ही कधीपर्यंत सुरू होते आणि अभ्यासगतांना शुद्ध पाणी कधी प्यायला मिळेल हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।